जय भीम नमो बुद्धाय. आजपासून पुढे काही दिवस मी माझं स्वतःचं जे लिखित पुस्तक आहे जीवनाच्या 3 गाथा, हे पुस्तक, याचं कव्हर थोडस जुनं आहे. या पुस्तकावर आपण थोडीशी वाचन आणि थोडीशी चर्चा करूयात. परंतु मूळ वाचनावर मी जास्त भर देणार आहे, मूळ पुस्तकाच्या वाचनावर. हे पुस्तक मी 14 ऑक्टोबर 2009 साली अहमदनगर इथेच प्रकाशित केलेलं आहे आणि सम्यक साधना प्रकाशनाच्या वतीनं ते प्रकाशित केलेलं आहे. या पुस्तकाचा विषय आतापर्यंत खूप गाजलेला आहे. पुस्तकाचा तेवढा प्रचार झाला नाही, परंतु त्यातला विषय मात्र गाजलेला आहे. त्याचं कारण असं आहे की त्याच्यावर मी अनेक कार्यशाळा घेतलेल्या आहेत, ज्याला आपण जागृतीच्या कार्यशाळा म्हणतो, किंवा त्याच्या आधी मी सम्यक साधना म्हणून त्याच्यावर काही वर्कशॉप घेतलेले आहेत. काही दिवस अष्टांग मार्ग साधना म्हणून त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने मी त्याचा काय म्हणतात विस्तार केलेला आहे आणि त्याचा अनेक लोकांना फायदा झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यावर आपण थोडस बोलावं आणि लोकांपर्यंत हा विषय, आता हे पुस्तक नाही उपलब्ध नाहीये, जवळपास सगळ्या प्रती, त्याच्या 3000 प्रती संपलेल्या आहेत तोपर्यंत, आतापर्यंत. आणि काही लोकांची ती मागणी आहे, ते पुस्तक नाही का आता, कारण ज्यांच्याकडे आहे त्यांनी ते वाचलेलं आहे, काही लोकांनी, काहींनी इतरांना दिलेलं आहे. तर त्यांच्याकडून कधी कधी मागणी येते की ते पुस्तक नाही का आता, तर ते आता खरोखर नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु जिज्ञासू लोकांच्या माहितीसाठी आणि अभ्यासासाठी आणि त्याहून जास्त प्रॅक्टिससाठी मी थोडस याचं वाचन करणार आहे आणि हे क्रमशः करणार आहे. अगदी छोट्या छोट्या तुकड्यामध्ये त्याचं आपण रेकॉर्डिंग करणार आहोत आणि ते सगळं युट्यूबवर येईल. त्यामुळं ज्यांनी त्याच्यावर चर्चा करायची, अभ्यास करायचा आहे आणि संपर्क करायचा आहे ते करू शकतील. तर पाहूया काय याच्यामध्ये. जीवनाच्या 3 गाथा. प्रकरण पहिलं. एक गोष्ट परत लक्षात आणून देतो की त्यावेळेला माझी जी मनस्थिती होती 2009 आणि त्याच्या आधी पासून जी माझी मनस्थिती होती, जे मला माझ्या प्रॅक्टिस मधून सापडलेलं होतं, ते याच्यामध्ये आलेलं आहे. आजच्या घडीला हा विषय आणखीन वेगळ्या स्वरूपात पुढे येतोय, हे पण मला थोडं लक्षात आणून द्यायचंय. त्या काळात मी जे शब्द वापरलेले आहेत त्याच्यापेक्षा आणखीन वेगळे शब्द मी आज वापरतोय. पण एक गोष्ट तीच आहे की हा विषय त्यावेळी जेवढा परिचित होता आणि प्रॅक्टिकल होता, व्यावहारिक होता, साधनेच्या दृष्टीनं आणि अभ्यासाच्या दृष्टीनं, तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त तो आज व्यावहारिक बनलेला आहे, प्रॅक्टिकल बनलेला आहे. अनेक लोक याला अनुसरून प्रॅक्टिस करतायत हे मला माहिती आहे. खरं म्हणजे मी अजून एक गोष्ट आज करणार होतो, परंतु ती गोष्ट मी नंतर करणार आहे. हे पुस्तक लिहिण्याच्या अगोदर 2-3 वर्ष अगोदर, 4 वर्ष अगोदर मी एक लेख लिहिला होता आणि तो सम्राटमध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यावेळेला मी काही दिवस तिथं 2-4 महिने उपसंपादकाचं काम पण करत होतो आणि त्यातलं मी धम्माचं पान पाहायचो मी. तर त्यावेळेला हा लेख
हो नाही करता करता बबनराव कांबळेजींनी तो प्रकाशित केला. ते म्हणाले कोण वाचणार असं ते मला म्हणाले, आणि त्यांनी तो लेख त्यांच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवून दिला. आणि 2-3 दिवसांनी एकदम त्यांनी मला आश्चर्याचा धक्का दिला की म्हणे कमलदेव, तुझं पुस्तक, तुझा लेख सम्यक अनाथान सती म्हणून तो जो लेख आहे तो आज प्रकाशित झालाय, म्हणजे पेपरमध्ये आलेला आहे, प्रसिद्ध झालाय. तर मला खूप आनंद झाला. तर तो लेख लिहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी 2-4 दिवसामध्ये जवळपास 40 ते 50 लोकांनी मला फोन केला, काहींनी संपर्क साधला, आणि तेव्हापासून या विषयाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. तर तो पहिला लेख ही माझी मूळ कल्पना आहे. आणि त्याच्याही आधी म्हणाल तर माझा जो पहिला अनुभव आहे हा 2000 सालातला आहे, आणि तो आहे कोल्हापूरचा. त्याच्याविषयी मी नंतर बोलणार आहे. 2000 साली मी कोल्हापूरला त्रैलोक्य बौद्ध महासंघाच्या सुपरविजनच्या कामासाठी 1 वर्षभर तिथे होतो, आणि मला खूप त्या ठिकाणी मला मोकळा वेळ होता. अभ्यास वर्ग पण घ्यायचो मी त्यावेळेला, तिथे क्लासेस घ्यायचो, म्हणजे धम्मवर्ग घ्यायचो, अभ्यास पण करायचो, ट्रान्सलेशन पण करायचो. आणि एकांतवास मिळाल्यामुळं मला खूप प्रॅक्टिस करायला पण संधी मिळाली. त्या दरम्यान केव्हा तरी मला एक असा काय म्हणतात, एक उत्स्फूर्त असा अनुभव आला. तो असा की श्वास जो अनापान आहे, जो श्वास मी घेत नाही, मी सोडत नाही, ही काया, हे शरीर नैसर्गिकरित्या आतून आत श्वास घेत आहे, आतून बाहेर सोडत आहे. तर हा एक अनुभव म्हणून फार छोटासा आहे, परंतु त्या एका अनुभवानं माझं अंतर्विश्व जणू काही प्रकाशित झालं. ज्याला मी सती म्हणतो, आज जागृती म्हणतो, तो सतीचा अनुभव हा एक क्षणिक होता, परंतु त्यानं माझ्यामध्ये एक प्रकारे ऊर्जेचा स्रोत निर्माण केला. एक प्रकाश मला त्या ठिकाणी दिसला, आणि तिथून पुढे हा जो सतीचा विषय आहे हा डेव्हलप होत चाललेला आहे. आजही मी त्याच्यावर संशोधन करतो. आज 26 वर्ष झाली. तर त्याचं जे मूळ आहे, त्याची जी सुरुवात आहे, उत्स्फूर्त सुरुवात, ती 2000 मधली आहे. आणि तोच अनुभव मी बेस मानतो सध्या तरी. अगदी 10-12 वर्षाचा असताना देखील एका बैलगाडीच्या त्या प्रवासामध्ये त्याचा उल्लेख मी माझ्या आत्मचरित्रामध्ये, आत्मकथनामध्ये केलेला आहे. 12-13 वर्षाचा असेल तेव्हा बैलगाडीच्या भर उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये, एप्रिल मेच्या, कुणाच्या तरी बरोबर मी बैलगाडीमध्ये असा चाललो होतो. आमचा नातेवाईकच होता, आणि त्याच्या शेतावर शेत नांगरून भर दुपारच्या उन्हात गेलो. उन्हामध्ये तिथं ते नांगरटीचं काम त्याने केलं, आणि तिथून परत येत असताना उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये परत येत असताना माझ्या अपंग कानांमध्ये काहीतरी आवाज घुमत होते, ज्याला आजच्या भाषेमध्ये टिनिटस म्हणतात. टिनिटस म्हणजे आतमध्ये आवाज घुमत होते. डोक्यामध्ये काहीतरी वेगळी गणगण चाललेली होती. खूप तहान पण लागलेली होती. उन्हाचा तडाखा होता, आणि ती बैलगाडी अतिशय शांतपणे, त्या बैलांना त्रास होत होता, त्यांच्या तोंडातून तो फेस गळत होता, मला अजूनही आठवतं. आणि गाडी अगदी शांतपणे त्या उन्हाच्या कहरामध्ये चालली होती. आणि मी खरं म्हणजे वैतागलो पण होतो, त्रस्त अवस्था होती. आणि त्या त्रस्त अवस्थेमध्ये
अचानक माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं आणि ते स्मित हास्य पाहून तो गाडीवान म्हणाला, माझा नातेवाईक, की भास्कर काय झालं? तर म्हटलं काही नाही. तो अनुभव जो होता ना, तो आतमध्ये कनेक्ट होण्याचा होता, उतरण्याचा होता. त्याला पण मी कधी कधी त्या अनुभवाला पण मी आजकाल काय म्हणतो, एक बेसिक अनुभव मानतो. याचा अर्थ असा आहे का ही एक सहज प्रवृत्ती असली पाहिजे, म्हणून या विषयाचं संशोधन हे आजपर्यंत अखंडपणे चालू आहे. त्याच्यावर मी आता अधिक बोलत नाही. तर हा जो विषय आज मी थोडा त्यातला भाग, पहिलं प्रकरण मी आज थोडस त्यातलाही पहिला एकच पॅरेग्राफ आज घेऊया. जास्त वेळ घेण्यापेक्षा एकच पॅरेग्राफ घेऊया आणि तो विषय आपण त्या ठिकाणी थांबूया. तर जीवनाच्या 3 गाथा. प्रकरण पहिलं, जीवनाचा उद्देश काय आहे? आनंद की दुःखमुक्ती? आपलं जीवन हे केवळ आनंद आणि सुख यांची प्राप्ती करण्याकरता असतं, त्यांचा उपभोग करण्याकरता असतं, असा बहुतेक लोकांचा समज असतो. वरकरणी पाहता हा समज बरोबर आहे असा भास होतो. कारण माणसाला जीवनात आनंद आणि सुख हे पाहिजेच, नाहीतर जीवन हे दुःखाचं ओझं बनेल. परंतु हा समज बरोबर असला तरी योग्य नाही, सम्यक नाही. कारण मला आनंद आणि सुख कशासाठी पाहिजे असा प्रश्न जर आपण स्वतःला विचारला तर त्याचं उत्तर, मला दुःख नको म्हणून आनंद आणि सुख पाहिजे, असंच मिळेल. याचा अर्थ असा की माणसाची जगण्यातली धडपड ही आनंद आणि सुख यासाठी नसून दुःखमुक्तीसाठी असते, असं म्हणता येईल. मनुष्याच्या जीवनात जर दुःखच नसेल तर मग त्याला आनंद आणि सुख यांची आवश्यकताच काय? म्हणून दुःख हे जीवनातलं सत्य आहे. जीवनातल्या सगळ्या धडपडीमागची ती प्रेरणा आहे, असं तथागत बुद्धांचं पण म्हणणं आहे, पहिलेच प्रवचन आहे. परंतु ज्याच्यासाठी सगळी धडपड चाललेली असते ती दुःखमुक्ती केवळ आनंद आणि सुखाची साधने गोळा केल्याने आणि निव्वळ त्यांचा उपभोग घेत राहिल्याने मिळत नाही. अगदी आपण त्यात आयुष्यभर कितीही रममाण झालो तरीही नाही. जरासा दुःखाचा विसर पडल्यासारखा वाटतो, एवढंच. जीवनातले हे वास्तव जीवनाविषयी जागृत असलेल्या माणसाला केव्हा तरी लक्षात आल्याशिवाय राहत नाही. ते जितकं लवकर लक्षात येईल तितके लवकर त्याचे दुःखमुक्तीचे प्रयत्न सुरू होतील. आज इतकंच पुरं आहे. हे रेकॉर्डिंग युट्यूबवर येणार आहे. तर सर्वांना विनंती आहे की जर युट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा विषय आपल्याला आवडत असेल तर लाईक करा, त्याच्यावर कॉमेंट करा आणि इतरांना शेअर करा. आणि माझ्याशी थेट संपर्क साधून आपण यावर जर चर्चा करू शकलो तर त्याचंही स्वागत आहे. धन्यवाद. जय भीम.